पुढची मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण मेट्रोची सेवा काहीशी विस्कळीत झालेली आहे। मेट्रो 2A आणि मेट्रो 7 या ठिकाणची ही सेवा विस्कळीत झाली आहे। गुंदवली मेट्रो स्थानकावरती काहीसा गोंधळ बघायला मिळाला आहे आणि काहीसा तांत्रिक बिघाड या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे गेल्या 45 मिनिटांपासून या ठिकाणी प्रवाशांचा खोळंबा झालाय। दरम्यान गर्दीच्या वेळी मेट्रोची वाहतूक विस्कळीत झाली आहे, त्यामुळे प्रवाशांचे काहीसे हाल होत आहेत। तर मेट्रो 2A आणि 7 वरची ही सेवा विस्कळीत झालेली आहे। गुंदवली मेट्रोच्या दरम्यान काहीसा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अनेक प्रवासी गेल्या 45 मिनिटांपासून खोळंबलेले बघायला मिळत आहेत। गर्दीच्या वेळी ही मेट्रो बंद पडल्यामुळे किंवा इथे काहीसा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत। अक्षय, गेल्या 45 मिनिटांपासून हा तांत्रिक बिघाड आणि नेमकं काय झालेलं आहे, मेट्रो प्रशासनानं या संदर्भात प्रवाशांना काही माहिती दिली आहे का? मेट्रो प्रशासनाने एवढीच माहिती दिलेली आहे की यामध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि हा तांत्रिक बिघाड जो आहे तो अतिशय छोटा आहे, मायनर आहे, अशा प्रकारची माहिती मेट्रो प्रशासनाने दिलेली आहे। मात्र जर आपण पाहिलं तर गेल्या जवळपास 1 ते 1.5 तासांपासून मेट्रो सेवा विस्कळीत आहे आणि यामध्ये मुख्यतः गुंदवली स्थानक, अंधेरी पश्चिम स्थानक, ज्या मेट्रो आहेत त्यामध्ये चालत नाही येत आहे। त्याच्यामुळे हा जो बिघाड आहे तो नक्कीच छोटा नाही आहे, हा बिघाड मोठा आहे आणि त्या मोठ्या बिघाडासंदर्भात माहिती देखील लपवली जात आहे। मात्र नेमकं काय झालंय अजूनही कळत नाहीये आणि याचाच फटका आज रविवारच्या दिवशी जे प्रवासी मेट्रोने प्रवास करत आहेत त्यांना बसतो आहे। गेल्या तब्बल 1 ते 1.5 तासांपासून मेट्रो सध्या अवेलेबल नाहीये आणि हा खूप मोठा बिघाड सध्या जाणवतो आहे। अगदी अक्षय, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।